आज रविवार सुट्टीचा वार, लोकांचा आराम करायचा वार आणि आमचा मात्र आनंद घ्यायचा वार है ना. कारण जो आनंद धम्मसंगतीमध्ये आहे तो आनंद कुठेच नसतो. पण तुम्हाला कळतं, जो धम्मवेडा आहे तो सत्संगच्या माध्यमाने येतो. धम्मात ज्याला वेड आहे, ज्याला वाटतं की आपल्यावर संस्कार चांगले घडावे, तशा प्रकारे आपण आंघोळ करतो. रोज आंघोळ करणं काय होतं, वरचा मैल जो आहे तो निघतो, पण मनरूपी मैल जो असतो ना हा स्वच्छ होत नाही कधी. मग प्रत्येकाचा साबण वेगळा असतो ना, डोक्याचा साबण वेगळा, शॅम्पू वापरतो आपण बरोबर, तोंडाचा साबण वेगळा आहे, त्याला फेस वॉश वापरतो आपण. त्याप्रमाणे अंगाचा साबण वेगळा आहे. मग मन स्वच्छ करायचा साबण कोणता, तर तो म्हणजे धम्मसंगत. धम्मसंगतीमध्ये आल्यानंतर मन स्वच्छ होतं, निर्मळ होतं. इथे येऊन आपण एकामेकाबद्दल चांगले विचार करतो, धम्माचा विचार करतो. आपल्या महापुरुषांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्याचा विचार करतो आपण. त्यामुळे काय होतं, मनातला जो क्लेश, राग, द्वेष या गोष्टी आपण नाहीशा होतात. आता ह्या नाहीशा करून आपण प्रत्येक रविवारी बाहेर पडतो आणि हप्ताभर पुन्हा त्या जगात, ज्याला म्हणतो आपण मायारूपी जग आहे. पैसा आला, दुःख आलं, कष्ट आलं, घाम गाळणे आलं, रोजची भांडण कंटा आले, घरातले क्लेश, बाहेरचे क्लेश आले, याने पुन्हा 6-7 दिवस आपलं मन काय म्हणतं, दूषित होतं. त्यामुळं परत धम्मसंगतीला येणं भाग आहे. म्हणून प्रत्येक रविवारी प्रत्येकाने वेळ काढून आपलं मन स्वच्छ करण्याकरता, मन निर्मळ करण्याकरता धम्मसंगतीमध्ये आलं पाहिजे. बरोबर आहे. आज बघा, आज आपले लहान लहान मुलं जे तयार झाले ते पुन्हा आले, बरं वाटतं पाहून त्यांना. कारण एक सांगेन तुम्हाला मी, आजकालच्या मुलांना इथे आणण्याकरता खूप कष्ट करतो. मुलं येत नाही, तुम्ही नशिबान आहात, तुमच्या मुलांना वेळ आहे. फक्त प्रॉब्लेम काय असतो, तुम्हाला वेळ नाही, तुमची मुलं येत नाही, बरोबर ना. म्हणून तुम्ही नशिबान याकरता आहात की तुमच्या मुलाला वंदना पूर्ण येते. आज वंदना बघा, मला बोलणं बरं वाटतं. रोज मी एकटा वंदना बोलत असतो आणि भयानक जी मुलं आपली आहेत ही लोक मध्ये मध्ये थोडी वंदना बोलतात, त्यांची पाठवून चाललेली आहे. जी जुनी मुलं आहेत त्यांची वंदनाला पूर्ण येते, पूर्ण आवाज हा विहारामध्ये गुजत असतो. तर असं करू नका. तुम्ही प्रत्येक रविवारी वेळ काढा. जसं आपण नातेवाईकांना वेळ काढतो, नाही बाबा आज सोमवार आहे, आज मावशीकडे जायचं, आज बुधवार आहे, आज काकांच्या घरी जायचं. सेम अशा प्रकारे रविवार म्हटलं ना, अंदाज संचारला पाहिजे. 7 वाजायला आले की पाय नुसते हल्ले पाहिजे, मला कुठं जायचंय. ही सवय आपल्या मनाला लावून घ्या. ही सवय लागली ना, जगात तुमचं काही कुठे वागड होऊ शकत नाही, तुमचं वाईट होऊ शकत नाही. कारण कसं आहे, कर भला हो भला. एका शायरने म्हटलेलं आहे, बुरा देखने मैं चला, बुरा देखने मैं चला तो बुरा मिला ना कोई, दिल में झांककर मैंने देखा तो मुझसे बुरा न कोई. अरे माझं मनच खराब आहे म्हणून दुनिया मला खराब वाटते. माझं मन चांगलं असेल, दुनिया माझ्याकरता चांगली आहे. तर अशा प्रकारे धम्मसंगतीचा लाभ घेतला पाहिजे. तुम्हाला सांगतो, बाहेर देशामध्ये बुद्धांना भगवंत मानलेला आहे. फक्त बोलत नाही भगवंत, त्यांना देवच मानलेला आहे. श्रीलंका बघा, जपान गेला, आपले गुरुजी श्रीलंकेला गेले होते, नाही गुरुजी त्यांनी बघितलेलं आहे. तिथे विहारात जाऊन जेव्हा लोकांना वेळ मिळतो, बरोबर ना गुरुजी, विहारामध्ये येतात. हे विहार काहीच नाही, ह्याच्या 10 पट मोठी विहार आहे. किती? 10 पट मोठी विहार आहे.
तिथे लोक येतात, बसून ध्यान लावून बसतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या मनातल्या मनात बोलतात आणि त्या मनोकामनावरती काम करतात. काय बोलतो ते? मनोकामनावरती काम करतात. उदाहरणार्थ, आता समजा एखादा व्यक्ती बोलतो, अजय नावाचा व्यक्ती आहे, तो म्हणतो मला पोलीस व्हायचं आहे. त्याची इच्छा ते प्रगट केली, मला पोलीस व्हायचं आहे. तो जाणार विहारामध्ये बसून वंदना करणार, विचार करणार मला पोलीस व्हायचं आहे. पण तो पोलीस होण्याकरता देवासारखा राहणार नाही, मी कोंबडं कापतो, बकरं कापतो, बिलकुल नाही. काय बोलणार तो? मला पोलीस व्हायचं आहे. मग तो मला मार्ग दाखव. महाराजा झोपणं घरी का? नाही. पहाटे 5ला उठणार, धावणार, व्यायाम करणार, बरोबर ना? हे कष्ट केले पाहिजे. तो जाऊन फॉर्म भरणार. फॉर्म कुठला भरणार? पोलीस भरतीचा. जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासही करणार. अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी पोलीस बनण्याकरता आहे त्या सगळ्या गोष्टी करणार आणि मग परीक्षा देऊन पोलीस बनणार. बरोबर आहे? धम्म हे सांगतो आम्हाला की बाबा रे, तुला ज्या गोष्टी हव्यात ना त्या गोष्टी करता तू एक पाऊल टाकत जा पुढे. तुला काय काय हवं आहे त्याला मागे लागतो आणि ते अचीव्ह करायचा प्रयत्न कर. मला श्रीमंत व्हायचं आहे, मग कष्ट कर, पैसा कमव, वडापाव विक, पाणीपुरी विक, भाजी विक, मासे विक, तुला हवं ते काम तू कर. तू प्रत्येक गोष्ट जगातली प्राप्त करू शकतो, फक्त तुझ्यातली ताकद पाहिजे ती गोष्ट मिळवण्याची. बरोबर आहे? तर या आजची धम्मसंगत आपली चालू करतोय आपण.